पंढरीच्या पांडुरंगाचा आणि बाळूमामांचा किती जिव्हाळ्याचा संबंध होता. ऐका, अरे भक्तांवरती आलेलं संकट मामा दूर करतात, पण बाळूमामांवरती आलेलं संकट जगाचा मालक पंढरीचा पांडुरंग दूर करतो. बघा, मामा दरवर्षी पंढरपूरच्या यात्रेला जायचे. याही वर्षी बकरी आदमापूरला सोडून मामा पंढरीच्या यात्रेला निघून गेले आणि गेल्याच्या नंतर मामांच्या हातून जगाच्या मालकाला अभिषेक होता. अभिषेक घातला आणि दर्शन घेतलं, पण तेवढ्यात मामांना राग आला आणि पाहिलं मामांनी पंढरीच्या पांडुरंगाकडं आणि सांगितलं, काय रे देवा, अरे मी इतक्या लांबून तुझ्या दर्शन करता आलो आणि तू माझ्या घरावरती दरोडा घालू देतोस काय? असं नको करू. लोकांना काही समजा नाही. ती भक्त मंडळी होती मामांबरोबर आलेली, त्यांना काहीच समजना मामा असं का बोलतात. पण काही दिवसानंतर यात्रा संपली आणि पुन्हा सर्व भक्त मंडळींबरोबर मामा आदमापूरला गेले तळावरती. पण तळावरती गेल्याच्या नंतर मेंढक्यांनी सांगितलं, मामा मामा तुम्ही जेव्हा पंढरपूरला गेलेला ना, त्या दिवशी त्या रात्री चोरटे आले, दरोडेखोर आले, किमती माल आणि बकऱ्या चोरून चालवलेल्या. पण तेवढ्यात चमत्कार असा झाला मामा, कुठून तरी एखादा महाभयंकर सर्प आला आणि तो सर्प त्या चोरट्यांच्या मागे लागला. त्या चोरट्यांनी किमती माल आणि बकऱ्या जागेवरती सोडून निघून गेले. ऐका, अरे जगाच्या मालकानं माझ्या मामाच्या तळावरती आलेली चोरटी हाकलून लावली. एवढी ताकद माझ्या मामाची आहे, एवढा अधिकार माझ्या मामाचा आहे.